बाई झोपलेलीच आहे का अजून? उठव ना जयाताईला, उठव ना, 9 वाजले ना. झोपू दे, जाऊ दे. अगो रात्री 2 वाजे लोक तिनं त्या मोनीनं कोणता पिक्चर पाहिला माहिती. 2 वाजे लोक रात्री जागीच होत्या, ते फोनावर पाहून राहिले, खिकी हसू राहिले त्या. मी म्हणून झोपू द्या मला, जसं मी उठून चालली गेली बाई आईच्या जवळ. या बाई दोघी जणी लय रातभर होत्या ना बाई जागी. पाहिला काय नाही? अग मला पाहायचं होतं ना, मला म्हणत बघित बदमाशे का गं जोश नटले, तू तर म्हणून पाहत नाही. पाहून घेतला दोघी नाही ना, आता मला पाहायचं होतं ना. कोणता पिक्चर होता माय पाहून राहिला मला सांगत ना. अगं 3-2 पाहायचं होतं ना आम्हाला. त्यांनी पाहिलं का रात्री दिले, म्हटलं बरं पाहू नका, भूताचा आहे ना तो. आणि कॉमेडी पिना छान आहे म्हटलं. दिवसा पाहू, त्या दोघीनं रात्री पाहिला नाही. थांब आता बोलतच नाही म्हणून झोपली नाही. झोपू दे, झोपू दे. आता ना बापा आले ना, बाबाला सांगतो की रात्रीभर पिक्चर पाहिला म्हणून झोपली. काय माय पाहू दे कोणता भूताचा पिक्चर. रात्रीनं पाहतात ना दिवसा झोपतात. काय करा बाई. जोसने उठ ना, 9 वाजून गेले म्हटलं. चाल बरं, उठ बरं. के नाही अंग दुशीन आई बोलते ना, मग ते धुणं धुवायले दिले उशीर होते ना. उठ बरं जोसने. जाग आहे जयताई, तू लाईट बंद कर ना. काय गं तुम्ही बडबड करून राहिले इथे. जा बरं, मला झोपू द्या थोडा वेळ. माझे कपडे धुवा लागत नाही, मी आंघोळच करत नाही आज. आईला सांग कपडे धुवून घे म्हणा, मला आंघोळच नाही करायची, मी कपडे टाकतच नाही धुवायला. जा तुम्ही तुमचं करा, बडबड नका करू बरं इथं. मला झोपू द्या. माझ्या पोरीची कर गं, आंघोळ कर, तिला नाश्ता पाणी देऊन दे तिला. हो तू झोप, पण तो पोरीची अंग धुणं नाश्ता मीच करतो. वा रे वा. करूच नको. हिची पोरगी रडत आली पाहिजे हिच्या जवळ. चल जाऊ तू आता दिवसा पाय. अव मा फोनाती आहे ना इंटरनेट, मा फोनाती आहे माय बाई. जाय पाय तू आता, पाय जाय. आताच काय धंदा आहे नाही तरी. जाय मी करू लागतो आईला समज. जाय पाय तू. घरचा फोन घेऊन आलता बाई. ते ननद येऊन गेली नाही. बरं झालं ते. हो जयताई महिन्यानं येऊन गेली. म्हणजे महिन्यानं होतीच तिथं तेव्हा चालते एका परी मी. पण त्याची दिवाळी झाली मी होती आली याच्या पहिलेच त्याचं जेवण घेऊन केलं. हा त्या येऊन गेल्या. आता गेल्याही त्या म्हणा, मी फोन केला तर 2-4 दिवस झाले गेल्या त्या. काय डोकं दुखी हवं तुमच्या ननद भावजायच्या दिवाळी तिकडे करा. जा बरं मला झोपू द्या बरं. रोशनीची तर ना जसनातले थांबतो आता, बोलतच नाही मी तुझ्या संग. त्या दिवशी त्या पाणीपुरी शिल्लक खाल्ली, मला एक फुगा शिल्लक घेतला. मी बाबाला सांगतो. आणि रात्रीचा पिक्चर मला चोरून पाहिला नाही. थांबू तू आता. मा फुगा देऊन त्याच खाल्ला एक शिल्लक. लागल्या भांड्याले कमाल बाई या पोरीची. माय नातू साजरे आहेत, माय नात साजरी आहे. उल शिकले करू पण समजदार आहे, पण ह्या मोठ्याल्या झाल्या पण काही समजत नाही. काय व जोशना योगिता लहान हा का कशासाठी भांडून राहिला वा आता. मम्मी इना त्या दिवशी फुगा एक शिल्लक खाल्ला की तू, तुला माहिती आहे का? त्या पाहिलं तू पाहून त्या म्हटलं नाही. मी म्हटलं ना मला याच्यातला फुगा उचलला. आणि रात्री मम्मी इनं मोनिताई ना दोघीनं पिक्चर पाहिला. मला म्हणत की पिक्चर पाहत नाही. जेवताना काय म्हणत ह्या दोघी जणी की रात्रीचा पिक्चर पाहू नाही बा आपण, दुपारी पाहू. आणि या दोघीने पिक्चर पाहिला. मी झोपली. मला माय बाई आता एका फुग्यासाठी भांडता का तिच्या संग. अहो लग्न झाले ना जोसने, एका लेकराची माय वयस ना. तू पोरगी तुझ्यापेक्षा समजदार आहे व जर शिक्षक पाहून उठली. म्हणे आजी सोळा टाकला, रांगोळी काढतो ना म्हणे. साजरा फुल काढलं पोरीनं दारात. आणि माई धांगड पाय झपेल. जोसने काही अक्कल तुले तो पोरगी पाय न कशी साजरी बाई गुणाची नात माई. आणि मा पोरी तर बाई काय बाई जशा मोठ्या होऊन राहिल्या तशा माय लहान होऊन राहिल्या का काय सांगा. योगिता तिच्या संग आता एका फुग्यासाठी भांडता का तू? का व जोसना उठत की नाही तू? 9:45 वाजले म्हटलं, 9:45. योगिता धन्य कशी राहते काय सांगा. एका फुग्यासाठी 2 दिवस झाले. मला पोटात मला गुडगुड करून राहिलं. हिचा एक फुगा शिल्लक खाल्ला फक्त मी आता पाणीपुरीचा. मला पचला नाही तो. रात्री मला संडासला जावं लागलं. योगिते मा पोट फुगवतं का आता तुला एका फुग्यासाठी? तुला तर चांगली संडास लागो. अव टप्पर घेऊन पैशीन तू. तुला त्या मला फुगा खाल्ला नाही शिल्लक, तुला चांगली संडास लागणार आहे. थांब. आणि तुझे डोळे दुखणार आहेत. डोळे चांगले डोळे दुखतील, लाल जरत होतील. मला चोरून पिक्चर पाहता तू. मला म्हणस की पाहू आणि लागी एकटीनं पाहून घेतला. थांब ना त्या मोनूताईला सांगतो ना. तिले संडास लागली तर तो आता बरं होईल काय? काय मा आज संध्याकाळी डबल बाबाले फुगे आणायला लावू आपण. लय मोठे आणायला लावतो. 2 पाकिट शिल्लक आणा म्हणतो. एक जोशनीच्या नावाचं आणि एक योगिताच्या नावाचं. आम्हाला देता माय 2 फुगे त्यातले. काय करा माय बाई. चल उठवा जोशने, चल धुई तोंड सर. अहो मम्मी आज बाबा कुठे गेले? मी पप्पाला सांगतो की पप्पा माझ्यासाठी आणा म्हणून. आज हरभऱ्याचं पेरणं आहे तर ते पेरण्याला गेले. तिकून आले मंजू भाई आणा, नाही तर कोणाला सांग. हे बाई उमेश जातेस, रोज जाते गाडी घेऊन. उमेशले सांग तू आणते. काय माझ्या पाणीपुरीचं पिसा आहे माय बाई तुम्हाला. मला तर उलशिक नाही आवडत माय. ठसका बसते नाही ना तुम्हाला. काय माहिती पाणीपुरी. त्या रोजी कपड्याला गेल्या तो पाणीपुरी खाऊन आल्या. या पोरीचं पोट दुखलं होतं. हो बाई आई मला नाही सहन होत. या पोरी खातात बाई, मला नाही पचत बाई ते. बाई जया आपल्याला जे पचते तेच करा. याच्या कुठे नांदी लागतं. चल करू लाग बरं बाय काहीतरी मला. चाल बरं. या ते मोनी म्हणते दोषी कर दोषी. आणि करायचं नावानं पत्ता नाही. दोघी तिघी बहिणी साठी मस्त झोपा काढता हे करता. काय करू मी. चला तुमचे लेकरं आवरू का? तुमचे एक नाना प्रकारचे पदार्थ करू तुम्हाला. चला उठा बरं. चला आपापले कामं करा आता. ती मशीन लागून नाही राहिली कपड्याची. अपोरी हो कपडे हाताने धुवायला लागतात. चला वा दोघी जणी कपडे धुवा, दोघी जणी स्वयंपाकात या. मम्मी मी कपडे वाळले की त्याच्या घड्या करतो. मी कपडे धुत नाही.
आणि स्वयंपाकात तर मी येतच नाही. कपडे वाळले की सगळ्याच्या कपड्याच्या घड्या मी करीन. आता सांगून ठेवतो, मी कपडे धुत नाही. माझे कपडे कोणी धुवा नाही तर मी अंगच धुत नाही. आई दी जोशनी करणं जसं काम करणं. हा घरी काय करते की नाही होते, नवऱ्याला सारं काम करायला लावतो का तू तुला? हो, माझ्या घरी काही टेन्शन नाही, माझ्या नवराच करते कामं. तुला काय येतो का पोटात दुखते का? जाय भाई करू लाग, तुला लय करायचे असतील तर. मी नाही करत, माझी वर येते. मी मग मलाच कपडे धुतो फक्त, काय धुतोय नाही. अहो माय बाई, दोघी जणी नका धू, मी धुतो सगळ्याचे कपडे. फक्त भांडण नका करू बहिणीरा. लहान लेकासाठी भांडून राहिला कालपासून. काल माझ्या जोशनी तिचा एक फुगा खाल्ला माहिती योगिता. गंमत नाव जय ताई, त्याचं काय एका फुग्याचं मजा येते जरसं. लहानपण आठवल्यासारखं होते ना. लहानपणी किती भांडव व्हायच्या संग मी. तूच आवरत जास का? तू लहानपणापासून समजदार आहेस का? तुला असं भांडा नाही वाटत का? तुला असं आताही वाटत नाही हेच पाहिजे का तेच पाहिजे? तू लहानपणापासूनच मोठी झाली का? काय आता बाई, तुम्ही लहान तुमच्यातली मी मोठी, मग तुमच्यासारखं मी करू तर काय आई बाबाच्या डोक्याला काय काय कसं पडू काय? मग मला मोठंच व्हायला लागलं, माझी समजदारी मलाच घ्यायला लागली. आई तेच म्हणे, बाई जया तू मोठी आहेस, तू समजून घे. बाबाई तसेच म्हणतात, जया बाई तू मोठी आहेस, तू समजून घे. मग आता मला समजायला लागलं बाई सगळं. चला आवरा पटपट. चला जसने तू पसरते काय सांगा हे तर. चला आवर भर चाल ना मग, दुपारचं वावरात जाऊ ना. हरभऱ्याचं पेरणं आहे, बाबा गेले तर आपण जाऊ ना, पाहू ना काय आहे कसं काय आहे तर. हो चालते चालते, चला चला. आई नाही व पोरी हो, जाता नाही येत तिकडे, रस्ता नाही तिकडे. ते ना मशीन असतं तिकडून नेली पराळल्या गावातून, ते ट्रॅक्टर पेरायले. तुम्हाला जाता येत नाही, ताल करू नका, फुकटचे घरचंच करा. तेच नाही होऊन राहिलं, चालल्या मोठ्या वावरात काही जातात काय सांगा. अंगाले पण नाही, 10 वाजून गेले. वावरात गेन चालणाऱ्या निघाल्या मोठ्या. नाही म्हणतात, पण मले नाही वाटत त्या पहिले तसं सोडा. नाही नुकसानाचं त्याचं काही घेणं नाही आपल्याला. तिला तुम्ही तशाच दिल्या असत्या गठ्ठाभर साड्या जाय ने बा. आपलीच वय का लोक आहेत का वाड्यातलीच आहे. हा पण आपण जर माणुसकी म्हणून किंवा काहीतरी आपल्याला माहित असल्यावरच आपण हे नाही केलं आणि तसंच सोडलं तर त्या बाईनं डबल जास्त हिंमत केली तर काय सांगता येते. आज फक्त तिनं 4-5 साड्या नेल्या, सकाळी तिनं दुसरं काही न्या घरात येते. हा मग आईचा कारभार तर माहित आहे. आता अति हाव आम्ही सकाळी नाही काय सांगता येते. आई एकटी घरात आहे, काही आहे काही लांब होईन ती बाई. नाही काहीतरी करायच लागेल म्हणजे. बाबाले काय जाऊ दे बाबू. नाही बरोबर आहे, जाऊ दे बाबू ठीक आहे, पण ती उलट नाही झालं पाहिजे ना. समोरच्यानं ती आपल्याला कमजोर नाही समजलं पाहिजे ना. नाही तर समोरच्याला वाटे ना हे काहीच नाहीत करत, मग काय त्याची हिंमत पावीन ना. असं नाही काहीतरी मला करावंच लागेल. मले वाटते मला बापूले फोन करतो मी. पण आता बापूच्या घरची दिवाळीचं चालू असेल. बाई म्हणे तिची ननद येऊन राहिली, त्याच्या घरच्या दिवाळीचं असेल. नाही तर बापू संग बोललो असतो मी. बाबा तर माझी गोष्टच नाही घेत. बाबाचं काम कसं आहे, जाऊ दे बाबू वाड्यातलेच आहेत आणि सगळ्यावर रागाचं काम आहे. त्यात कायचं रागाचं, त्या बाईनं चोरी केली ना. मागून नेल्या का साड्या? मागून न्याय लागत होत्या, उधार न्याय लागत होत्या, जबरदस्तीने न्याय लागत होत्या. देतो मी 4 वर्षानं पैसे, आता माझं पैसे नाहीत ते गोष्ट नाही आली. 4 वर्ष थांबलो असतो आपण. काय माणसं लागले का? होतं बाईनं चोरून नेल्या ना, म्हणजे चोरीच केली ना. मग चोर आले सहजासहजी सोडायला नाही पाहिजे. मग बाबाचं काम लय साधं भोळा आहे, जग तसं नाही ना. ते बाई आता काल मा घरी येऊन गेली, माझ्या 5 धारण बसली. मी ह्याच्या घरात येते, माय आई तर बसा बाई चहा पिऊन जा बाई. माय तर काही समजतच नाही, तिला तर बरं माहिती नाही म्हणा तेच वय म्हणून चोर. त्यामुळे जरसं पास लागतेच असं नाही तिचं घरातलं येणं जाणं बंद करावं लागेल. काहीतरी करावंच लागेल. हे काही बरोबरची गोष्ट नाही. अति मला सीसीटीव्ही लावून द्यायला लागेल. दुकानात सीसीटीव्ही लावाच लागेल. हे आईच्या आत्याच्या भरोश्यावर तर काही काम नाही. या कशा बाया दुकान उघडतात आणि घरात चालल्या जातात. ही थोडशा कोण वेगळे अनुभव आला आपल्याला. पण उद्या काही मोठाच काही व्हाव काय सांगता येते. नाही सीसीटीव्ही तर लावाच लागेल मला दुकानात. पण मला त्या चंद्रकांता आईली बी जसा गिंगा दाखवा लागेल. काय झालं ते माझी चंद्रकांता आले सूर्यकांता हे नाव येत नाही. लसले कशी गोड बोलते ना मा सांग. बाबाले म्हणतो जातो मी तिच्या घरी चला. हा ज्यानं नाव सांगितलं त्याला घेऊन जाऊ. बाबा माय बोललेच नाही बाबू जाऊ दे, नाही बाबू जाऊ दे. अरे पण ते हाव पावीन ना. सकाळी घरातला काही डल्ला घेऊन जाईन ना, मग समजेन मा बाबाले. 2-4 लाखानं बुडवलं की आता बाबाला जाऊ दे, 2-4 साड्या नेल्या बाबू काय फरक पडते. अरे फरक नाही पडत, त्या 2-4 साड्याची गोष्ट नाही, पण ते चोरून नेल्या याचा फरक पडते. बाय राजू बसला. काय बाई लय नुकसान झालं बाई. सांग पोराला टेन्शन आलं. किती म्हणलं तरी खसखस पैसा लावला माझ्या दुकानाले. काय बाई मेलीली मला स्वप्ना सुचे व त्या रोजी झोपली बाई मी. आणि रत्नी काय बाई आज घरात आली म्हणते बाई. तेवढ्यात केलं बाई कोणती होती अवदसात. बाय मग माझ्या लेकराला टेन्शन आलं. जाऊ का बसू का घंटाभर त्याचा जोड. राजू बापूलेच फोन लावतो मी आणि बापू संग बोलतो. नाही तर बापूला बोलावून घेतो. बापूला म्हणतो तुम्ही बाबाला समजावून सांगा. नाही तर अशानं कसं ते हाव पावीन ना. काही ना काहीतरी धाकधपट करावंच लागेल ना. की दाखवा लागेल की आम्हाला माहित आहे, आम्ही तपास करू शकतो, आम्ही पोलीस रिपोर्ट करतो. धमक्या तर द्यायला लागते. नाही तर काहीच नाही तर ते तर अशानं तर त्याला वाटेल तेव्हा काहीच नाही करत असं ना. व्हा पोरगे विचारात आहे. बाबू राजू काय रे बापा टेन्शन आलं तुले? नाही बाबू टेन्शन नको घेऊ. काय हे पाय अहो आता टेन्शन नाही. मी मला विचारत होतो बस. काही आले तुम्हाला लक्षही नाही. काय सांगतो टेन्शन नाही म्हणतो. तिऊन 2 के बाबा दिला म्या तुले. विचारतच होता केवढ्याच्या होत्या रे बाबू त्या साड्या.
लय महागातल्या होत्या का ते? अहो दसा चोद्याची ना तेच गठ्ठण्याला उचलून नाही महागाच्या साड्याचं पुरणार नाही दिली जाईन तिच्या खर्च. मा दुकानातल्या साड्या उचलून नेल्या माय मागा भावाचा भाषाचा पैसा का हरामाचा आहे का? मेहनतीचा पैसा आहे ना. कसकस मा भावानं 50,000चा माल आणला बाई चोट्ट्या भोकाचीनं उचलून नेला. पुरणार नाही म्हणा तो अंगावाचा कपडा राहणार नाही म्हणा उदय लागीन म्हणा तोल्या घरादाराले. बघू आत्या 50,000चा माल नेला का तिथं उचलून 50,000चा पुरा दुकानातलं सामान होतं आपल्या. तू नको टेन्शन घेऊ. काही नाही लय नाही नेलं तिथं 4-5 साड्या नेल्या नव्हती काही खोर नाही तेवढा. 4-5 नाही उभंच्या उभं गट्ट नेलं 8 का 10 साड्याचं गट्ट होतं म्हणे तुझी माय म्हणे. 4-5 काय म्हणतं तू काही बी सांगतं मला काय माहित नाही का ते त्या पहिल्या दिवशी गठ्ठा आणला तो गठ्ठाचा गठ्ठा उचलून नेला ना तिनं. मग जाऊ दे 12 साड्याचा गठ्ठा होता तो एवढं काही टेन्शन नाही का 12 साडीनं आपलं कोणतं नुकसान झालं. पण मा म्हणणं आहे आत्या की तुला वाटत नाही का पोलीस रिपोर्ट करा का ती बाई कोणती होती गावातलीच होती. आणि मला तर माहित आहे वाटते असं जरसं की बाबाने जरसा सुगावा लागेलच आहे म्हणून बाबा नाही 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 करून राहिले पोलीस रिपोर्ट द्यायले. पण तुला वाटते का राहू द्या म्हणून तसंच काय सांगा बाबा रमेश तर म्हणते की बाई तुम्ही किराय आता हा विषय कळू नका आता हा विषय काढू नका. मला तर वाटत बापाला माहितच आहे सांगलो कोण ना कोण ते कोण होती तर हे पाय गावातली तर आहे नक्कीच आहे. मी तर म्हणतो आपल्या येतायतलीच आहे म्हणून तर तो बाप मुका झाला एखादा मानं. पण मला असं वाटते राजू सकाळी तिचं आपल्या घरात येणं जाणं अशी तर दुसरं काही नाण्या होती न कोण होईन कोण नाही आता माहित नाही आपल्याला म्हणताय. तू माय नाही मागल मेट्या पाहिली ना ती तुझी माय आली तर तुझी माय सांगते ना ते निघालती म्हणे. आता हिनं मागल मेट्या धावत निघाली शिनारे ती चोट्ट्या बोळ्याची का ते आरामशीर गेली. तिकून माय सूर्यकांत आली ना तिला नाही दिसली ना. सांग कशी काय पहिली तो सूर्यकांत तिकूनच आली म्हणते पण तिला दिसली नाही. सूर्यकांताला शोधू लागलं ना आम्हाला मग पण दिसली नाही ना माय का अशी काय काय पहिली का काय सांगा बाई बाई. अहो आता तेच होती पण आता तुला कुठे सांगू मी तू तो गाव जमा करशील बाबा मला शिव्या देतील. सूर्यकांताच होती ती काय ते चोट्ट्या बोळ्याची तिने घेऊन गेली लागेल यायला येऊन लागली शोधू लागली. हे माझी आत्या माझी आई सारख्याच आहे दोघी जणी. सूर्यकांत आली तिला नाही दिसली तेच होती तिला काय दिसणार आहे का पहिली काय. माझी आत्या तशीच आहे साधी माझी आई तर बरं काही बोलायचं कामच नाही. जी चोर आहे तेच तिला शोधू लागतात म्हणजे काय म्हणावं या बायाचं म्हणतात आम्ही बिझनेस करतो. कायचा बिझनेस करतात तर अहो आत्या तू नको टेन्शन घेऊ जाऊ दे. ते सूर्यकांत आई रात्री काय आली आपल्या घरी आली बसले तिला लय खराब वाटे रे म्हणे बाई तुम्ही दुकान टाकलं गावात समजे जास्त हरिक मले झालता म्हणे अशी म्हणे रे. म्हणे बाई कोण होती म्हणे माय नेला तिने पुरणार नाही तिले लय दुःख झालं रे. आलती बसेल तशीच तर मायनं भाजी दिली मग तिले जेवण राहिलं म्हणे मग तुम्ही माय म्हणे भाजी व्हायला घेऊन जा म्हणे तर मायनं भाजी दिली साजरी वाट गबर भाजी दिली तिले. द्या लागत होते नाही तिला घरी जाऊन करायचं काम नाही. आत्या ती बाई काही मला बरोबर दिसत नाही. असं आहेस रे का लोक होईल का ते? माय बुडी चुलत बुड्याची सून होय ना ती मा चुलते चुलत चुलत्याची सून होय ते असंच म्हणतं का लय दूराचं नातं आहे का ते? आपल्या वाड्यातलीच आहे ना ते राजू काही म्हणतं ते बाई होय का मोठी आई लागते ते तोही झालं ते वाड्यातली वय ते घरातली वय म्हणून नुसतं बाबा दबली. पण हे बी तेच सांगते बरे माई आई तिला वाट गबर भाजी देते काय म्हणावं आता. आत्या पण मला ते बाई काही एवढी कामाची दिसत नाही भल्ली भादर करत किती शिल्लक बोलते. राजू असं म्हणत असतात का तो एवढी आहे का भादर करते म्हणते काही बोलते निरा असं बोलत नसतात. मोठी माय लागते ना ते आता पाहिजे आता जुनं माणूस बोलायला आहे तशी काही शिल्लक बोलते जरा शिकते. विचारे ते म्हणे पोलिसात रिपोर्ट दिला का म्हणे. असं का ती कल काढायला आलती नाही काय काय विचारे अजून म्हणजे काय विचारे बा नाही असं विचारे म्हणे पोलीस आले सांगितलं की नाही रिपोर्ट द्याला की नाही म्हणे काय करतात म्हणे असं विचारे की चोरी झाली दुकानात मग माहीत पडलो का म्हणे कोण होय असं विचारे. असं म्हणजे ते कल काढायला आलती राती यायच्या जोड की तुम्ही पोलिसात रिपोर्ट दिला का नाही दिला का म्हणजे तिच्या कानावर तरी गेलं पाहिजे की आम्ही पोलिसात रिपोर्ट दिला. पण ही माझी आत्या आणि माझी आई ह्या काही येईल जर सांगितलं ना तर माझी आई तिच्या घरी जाईन भांडायले आणि माझी आई आता तिच्याही पुढे म्हणजे बिघडूनच टाकतील. हे मला आता पाहुणेलेच बोलावं लागेल काहीतरी आणि करावं लागेल काही ना काही. एक तर योगिताई घरी नाही ते असती तर बरं झालं असतं. काय विचार करून राहिला तू काय म्हणलं ते? मी काय विचार करू राहिलो आत्या जाय दुकान दुपारचं बंद करत जा बरं. ती बसत ना तर मग दुपारी कोणत्या गिरायक येत नाही किती वेळचा बसेला आम्ही ती कोण आलं दुपारी 1 वाजतापासून तर 4 वाजे लोक दुकान बंद करून टाकत जा. पाठीच लिहून दे तुम्ही होती दुपारी 1 ते 4 दुकान बंद. 4 वाजता चहा पाणी झालं की येऊन बसत जा दुकानात आणि दुकानात नसल्या ही बंद करत जा. उघड टाकून जात नका जातो. नाही आता बापा तू होता म्हणून गेलती मी अंदर नाही तर बापा जातो का मी अजिबात नाही माय बाई काय होय माय तारोजीस तर माय बाई बाबू कशीच काय डोळ्या लागला रे मला तुही माय घरात आली तिचं पोट दुखेन आले संडासले आली ते आणि मा डोळ्या लागला बापा म्हणून तेवढ्याच झालं बाबू ते नाही तर पाय आम्ही दोघी जणी दुकान सोडत नाही रे ते नाही तर मी कोणी ना कोणी असतेच आणि योगिता असली की मग घराचं टेन्शन नाही राहत ते घरचं करे आम्ही दोघी ननद भाव ती बसू आता काय तर बापा झालं एकदाचं नुकसान कायच करावं आता.
तू टेन्शन नको घेऊ, नुकसानाचं काही नाही. जाय तू दुकानात बस जाय. चल मी चाललो. हा जाय. असं म्हणजे सूर्यकांत आई कल काढायला आली की बा पोलिसात रिपोर्ट दिला का कसं काय हाय. असं तिच्या कानावर पोचवा लागेल मला की जासूस येऊन राहिले म्हणून, पोलीस येऊन राहिले म्हणून. मला पाहुणेला फोन लावाच लागते, पाहुणेला म्हणू लागतं जरासं काहीतरी आपण इथं मेळ करू. नाही रिपोर्ट नाही, पण काय ना काय तर ड्रामा तर करता येते, तिला भेव तर दाखवता येते. नाही तर ते तर अशी मॅटर समजीन म्हणजे चोरी करते आणि चोरीचा माल लंपास करून या बाहेर दुकानात चोरी शोधू लागते. माझ घरी जाऊन विचारपूसही करून जाते की रिपोर्ट दिला की नाही. म्हणजे हे तर लयच चालू आहे. सूर्यकांत आई म्हणले पोहोचेल चीज दिसते, साधी भोळी नाही ते. असं काय, थांब म्हणा तू.